नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। हरिः ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यत्श्रेय यतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं। मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे। एक होय तरी अंतकरणे विचारू ये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाची सांगता करून आजपासून 5व्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत। आज विजयादशमीचा पर्व काळ आहे। या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपट्याची पानं याला सोनं म्हणून लुटण्याची पद्धती आहे। आणि दुसरा एक प्रकार आहे, आजच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं असतं। आपण आपल्या गावात राहतो, त्या गावाची जी हद्द आहे त्या हद्दीचं उल्लंघन करून पुढचा प्रवास करायचा असतो। म्हणून बरीचशी मंडळी आज नर्मदा परिक्रमेला प्रारंभ करत असतात किंवा नवीन एखादी मोहीम हातामध्ये घेत असतात। हा प्राचीन काळातला ऐतिहासिक संदर्भ आहे। नवीन एखादं युद्ध करायचं तर त्या आजच्या दिवशी ग्रंथाचं पूजन करायचं किंवा आपल्या शस्त्राधिकांचंही पूजन करायचं, असा हा पर्व काळ आहे। त्यातल्या 2 घटना फक्त सांगतो आणि पुढे जातो। रघुराजाच्या राज्यामध्ये एका विद्यार्थ्यांनी गुरुजनाकडून काही विद्या ग्रहण केली। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो निघाला आणि आचार्यांच्या जवळ विनंती केली की मला आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे। गुरुजी म्हटले, काही देऊ नको, निष्काम विद्या मी प्रदान केली आहे। फक्त एक काम कर, ज्या निष्कामतेनं मी तुला हे दिलं त्याच निष्कामतेनं हे तू पुढच्या पिढीलाही प्रदान केलं पाहिजे। हा संदेश आपल्याला सुद्धा आहे बरं। ज्या अर्थी आपल्याला स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज परंपरेतील सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांनी मुक्त हस्ताने अध्यात्मविद्या प्रदान केली किंवा तत्सम असणारे इतर सगळे आपले आचार्यगण या सर्वांनी कोणत्याही प्रकारच्या कवडीची पण अपेक्षा न करता मुक्त हस्ताने उदार मनाने अगदी मोकळ्या अंतकरणाने आपल्याला ही विद्या प्रदान केली आहे। तर या विद्यार्जनाचा भाव किंवा या ऋणातून आपण तेव्हा उतराई होऊ जेव्हाही आपण कोणाला तरी प्रदान करू। ब्रह्मविद्येचा नियमच असा आहे, ज्या परंपरेनं आपल्याला हे मिळालं त्या परंपरेनं आपण हे प्रदान केलं पाहिजे। आणि ज्यामध्ये सम्यक प्रदान होतं त्याला संप्रदाय असं म्हणतात। सम्यक प्रदान केलं जातं ना त्याला संप्रदाय परंपरा असं म्हणतात। संप्रदाय परंपरा सांगण्यामध्ये आपल्याला गौरव वाटला पाहिजे। जसं की भगवान ज्ञानोबारा म्हणतात, ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बहुदाचा हा संसारा झाला जो आमुते किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य। या अभंगाचा गौरव किती मोठा आहे। पण दुर्दैव आहे, आपल्याला वाटतं हरिपाठ नाचायला हा अभंग आहे, असं नाही आहे। परंपरा सांगणारा हा अभंग आहे, गौरव आहे त्यामध्ये। परंपरा सांगता आली पाहिजे, हे प्रदान करायचं। गुरुजी म्हटले, मला तुझ्याकडून काही नको, फक्त एक कोणाला तरी प्रदान कर। तो हट्टाला मागे सरला नाही, मला काहीतरी द्यायचं आहे। गुरुजींनी सांगितलं, तो माझ्याकडून 14 विद्या शिकला ना, त्या मोबदल्यामध्ये मला 14 कोटी सुवर्ण मोहरा आणून दे। 14 कोटी सुवर्ण मोहरा, तो मला काही हरकत नाही। आता आपल्याकडं तर काही नाही, राजाकडे गेला, रघुराजाकडे, आणि सांगितलं माझ्या गुरुजींना मला दक्षिणा द्यायची आहे, तेवढ्या सुवर्ण कोटी मोहरा आपण मला द्या, 14 कोटी। राजाने सांगितलं, मी आत्ता विश्वजित नावाचा यज्ञ केला आहे आणि त्या यज्ञाचा नियम असा आहे, सगळं देऊन टाकायचं, जवळ काहीच ठेवायचं नाही। त्यामुळे आता सध्याला माझ्याकडंच काही नाही, तर मी तुला काय देणार आहे। पण तो ज्या अर्थी मागण्याकरिता आला, मी तुला विनमुखसुद्धा पाठवणार नाही, कारण तो अतिथी आहे। जैसा अपमानीला अतिथी
नेसुकृताची संपत्ती, तो विन्मुख जाणं हा तुझा अपमान आहे, मी तो करणार नाही. रघुराजाने आपल्या सैनिकांना आज्ञा केली की कुबेराचं जे भंडार आहे, इंद्र स्वर्गलोकावर आपल्याला आक्रमण करायचं. आता तो पराक्रमी राजा पाहिल्यानंतर इंद्राने सांगितलं आक्रमण करू नका. कशा करता आक्रमण करता? म्हणे कुबेराचं भंडार आम्हाला पाहिजे. म्हणे आक्रमण न करता सुद्धा आम्ही प्रदान करतो. आणि मग त्या कुबेराने इंद्राची आज्ञा घेऊन आपट्याच्या वृक्षावर त्या झाडाखाली सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला. ढिगच तयार झाला. राजाने सांगितलं त्या विद्यार्थ्याला घेऊन जा. त्याने बरोबर 14 कोटी मोजल्याने घेऊन गेला. शिल्लक नाही बरं, हळकं नाही. शिल्लक घेऊन जायचं नाही. जेवढं डिस्काउंट कमिशन वगैरे असं काही नाही. कमिशन म्हणतात त्याला, असं काही नाही. जेवढं आपलं आहे तेवढंच न्यायचं. कारण जो व्यक्ती आपली अपेक्षा आहे तेवढं घेत असेल त्याचं तप टिकून राहतं. अपेक्षेपेक्षा जास्त घेत असेल त्याच्यामध्ये तप राहत नाही. 14 कोटी सुवर्ण मोहरा तो घेऊन गेला. राजाला अपेक्षा नव्हती. राजा म्हटला मला हे लागत नाही. मग काय करावं? सगळ्या प्रजेला आज्ञा केली की आपट्याच्या झाडाखाली असणारं धन तुम्ही लुटून न्या. सगळ्या प्रजेनं ते लुटून नेलं. मग आता ती परंपरा चालत आली आहे. आता आपल्याकडं काही एवढं सामर्थ्य नाही की मोहरा वेचून आणाव्या. मग आपण ती पानंच आज सुवर्ण पानं म्हणून लुटतो आहे. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग असा आहे की आज गावाचं सीमोल्लंघन करायचं असतं. ज्ञानोबारांनी सुद्धा दसरा 10व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे बघा. तेव्हा तया महासुखाचिनी भरे, धावणी देहाची गावाबाहिरे, मिया धाले तेने उद्गारे, लागती गाजो. लौकिकामध्ये आपण आपली सीम उल्लंघन करतो आहे. सीमोल्लंघन हा लौकिक अर्थ आहे. पण परमार्थाचा विचार जर केला तर स्थूल, सूक्ष्म, कारण, एकनाथी भागवतामध्ये महाकारण देह या 4 देहाचं किंवा 3 देहाचं, पंचकोशाचं, अज्ञानाचं, तत्सापेक्ष ज्ञानाचं किंवा मी देह आहे आणि तत्सापेक्ष मी ब्रह्म आहे, या सगळ्या भावनेचं उल्लंघन करून जायचं, याला खऱ्या अर्थाने म्हणतात सीमोल्लंघन. आणि ज्ञानोबारायांच्या कृपेने आपल्याला हा आध्यात्मिक सीमोल्लंघनाचा भाग आपल्या वाट्याला यावा अशा शुभकामना व्यक्त करतो. आणि आता आपल्या चिंतनाला प्रारंभ. 5व्या अध्यायाला प्रारंभ होतो आहे. आतापर्यंत जे 4 अध्याय झाले त्या 4 अध्यायामध्ये काय प्रतिपादन केलं याचा थोडक्यात गोषवारा सांगायचा ठरला तर पहिला अध्याय हा गीताशास्त्राच्या प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे. ज्याप्रमाणे एखादी घटना घडायची असेल तर त्यासाठी पाठीमागे काही पार्श्वभूमिका असावी लागते. रणांगणामध्ये युद्धासाठी अर्जुन जे आले आहेत, स्वकीय जनांना पाहून 2 प्रकारचा मोह निर्माण झाला. सगळ्यांच्या ठिकाणी जो असतो त्याला साधारण मोह म्हणतात आणि एका विशिष्ट व्यक्तीच्या ठिकाणी असतो त्याला असाधारण मोह असं म्हणतात. आत्मस्वरूपाचा अज्ञान हा साधारण मोह आहे, म्हणजे सर्वांच्या अंतःकरणात आहे. आणि युद्ध नावाचं कर्तव्य कर्म असताना तो आपला धर्म आहे तरी अधर्माची भावना होत असेल तो केवळ भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणीच अनुभवाला येतो, म्हणून त्याला असाधारण मोह असं म्हणतात. भगवंताने 2 प्रकारच्या मोहाची निवृत्ती केली आहे. भक्तराज अर्जुनाला विचारलं शेवटी 18व्या अध्यायामध्ये की मी आतापर्यंत तुला तत्त्वज्ञान प्रतिपादन केलं, याचा उपयोग झाला का? अज्ञान संमोह प्रणष्टस्ते धनंजय. अज्ञानापासून निर्माण झालेला हा मोह निवृत्त झाला की नाही? भक्तराज अर्जुनाने जे उत्तर दिलं ना त्यामध्ये पहिलं उत्तर हे आहे, नष्टो मोहाहा स्मृतिर्लाब्धा, पण माझ्या सामर्थ्याने नाही, त्वत्प्रसादात मयाच्युत, तुमच्या कृपाप्रसादाने हे कार्य झालं. आता सगळ्या प्रकारचा मोह गेला. ज्ञानोबांनी त्यावर वार्तिक केलं बरं. मोह गेला यात नवल काय आहे? मोह आपल्या परिवाराला घेऊन गेला. मग अर्जुन म्हणे देव काय पुसता ती आवडे मोह, तरी तो सकुटुंब गेला जे ठावो घेऊन आपोला. किती बारकावे बघा. मोह गेला, मोहाचं कुटुंब गेलं आणि त्या कुटुंबाचा ठाव ठिकाणाही गेला. याला म्हणतात कार्याची कारणासिक विस्तारासह निवृत्ती. मोह, त्या मोहाचं कुटुंब म्हणजे विस्तार आणि त्याचं अज्ञान हे ठाव आहे, त्या सगळ्याला घेऊन गेला.
तरी तो सकुटुंब मोह ना, मोह सकुटुंब गेला जे ठावो घेऊन आपुला. आपण ज्ञानेश्वरीतल्या ना पदापदाशी संघर्ष नाही करत. जेव्हा आपल्याला ही गोडी लागेल ना ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक शब्दाचा मागोवा घेण्याची, मग तुम्हाला त्या काळामध्ये असा आनंद येईल की असं वाटेल जगातलं कोणतंही भौतिक सुख नको, फक्त ज्ञानेश्वरीच्या अमृतसागरामध्ये फक्त निमज्जन करत राहायचं, अवगाहन करत राहायचं. किती शब्द सामान्य आहे का ते. तरी तो सकुटुंब गेला जे ठावो घेऊन आपुला. मोह निघून गेला, आत्मस्मरण किंवा स्मृती प्राप्त झाली. त्यामुळे देवा आता करिष्ये वचनम तव, मी स्थित आहे, संदेह निघून गेला, मी तुमच्या वचनाचं पालन करणार. हा शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानप्रधान असणारं मोक्षदानाकरता स्वतंत्र शास्त्र आहे असं भगवंतांनी प्रतिपादन केलं. आणि पाठीमागे आतापर्यंत जो भाग झाला त्यामध्ये कर्म आणि आत्मज्ञान दोन्हीचाही विभाग सांगितला. कारण तिसऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला होता, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तुमच्या मतानुसार बुद्धी म्हणजे ज्ञान कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर आपण मला ज्ञान सांगावं, कर्म का सांगता. भगवंतांनी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, अर्जुना लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. या लोकामध्ये दोन प्रकारची निष्ठा म्हणजे राहण्याची स्थिती आहे. काही लोक कर्मात राहतात ती कर्मनिष्ठा, आणि काही लोकांमध्ये ज्ञानामध्ये रममान होतात ती ज्ञाननिष्ठा. म्हणून भगवंताने आतापर्यंत ज्ञानही सांगितलं, कर्मही सांगितलं, आणि आता 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये कर्माचे 2 विभाग सांगायचे आहे. थोडंसं बारकाईने ध्यानात ठेवा बरं. कर्म आणि ज्ञानाचा विभाग पाठीमागे सांगितला, आता कर्माचाच विशेष विभाग सांगायचा आहे. त्यामध्ये आहे एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा आहे कर्मसन्यास योग. यातला काय बारकावा आहे, श्लोकाची पार्श्वभूमी काय आताच्या श्लोकाची. यातला बारकावा असा आहे की मनुष्याच्या किंवा साधकाच्या अंतःकरणामध्ये पाप असेल तर पापाच्या अभावी अंतःकरण शुद्धी होत नाही. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी पाप जावं लागतं, आणि पाप जाण्यासाठी निष्काम कर्म करावं लागतं. विचारसागरामध्ये ते पहिलीच पंक्ती आली बघा, यच्च यावत मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये मल विक्षेप आणि आवरण हे 3 प्रकारचे दोष असतात. पाप करण्याची वासना त्याला म्हणतात मल, आणि तो घालविण्यासाठी निष्काम कर्म करावं लागतं. याचा अर्थ निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी होते. जे निष्काम कर्मामध्ये कर्माचा स्वीकार आहे, कर्मफलाचा त्याग आहे, त्याला म्हणतात कर्मयोग. आणि दुसरा एक योग आहे ज्याला म्हणतात कर्मसन्यास योग. संन्यास म्हणजे सम्यक, न्यास हा त्याग हा, ज्याच्यामध्ये कर्माचाच त्याग केला जातो त्याला म्हणतात कर्मसन्यास. आणि ज्याच्यामध्ये कर्माचा त्याग न करता केवळ फलाचा त्याग केला जातो त्याला म्हणतात निष्काम कर्मयोग. आणि मग तोच प्रश्न इथं विचारला आहे. आता ज्याला कर्मसन्यास घडतो त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, किंवा ब्रह्मज्ञानाकरिता शास्त्राचं वचन आहे संन्यस्य श्रवणम कुर्यात. कर्माचा संन्यास म्हणजे त्याग करावा आणि मग श्रवण करावं, म्हणजे श्रवणाशिवाय ज्ञान होत नाही. आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये भगवंताने काय सांगितलं, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते जे धावतया कर्माची लानी सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. असं ज्ञानाचं प्रतिपादन केलं की नाही. ज्ञानप्राप्तीसाठी कर्मसन्यास महत्त्वाचा आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात, चित्वैनम संशयम योगम आतिष्ठ. अर्जुना, ज्ञानप्राप्तीचं साधन असणारं निष्काम कर्मयोग तो त्याचं अनुसरण कर. म्हणजे महत्त्व प्रतिपादन करायचं कर्मसन्यासाचं आणि अर्जुनाला उपदेश करायचा निष्काम कर्मयोगाचा. तेव्हा नेमकं काय करावं आम्ही, म्हणून हा प्रश्न निर्माण झाला. बरं, महत्त्व सांगता तुम्ही कर्मसन्यासाचं, त्यातला आणखीन एक बारकावा सांगतो, म्हणजे श्लोक सांगायला मला काही अडचण नाही. आता यातला बारकावा असा आहे, जर मनुष्याची अंतःकरणाची अशुद्धी असेल तर पापक्षय होण्यासाठी त्याने निष्काम कर्म करावं.
आणि एखाद्याचं अंतःकरण शुद्ध होऊन गेलेलं आहे, आता त्याने तत्त्वज्ञानाचं चिंतन करण्यासाठी त्याला वेळ मिळावा, विचारासाठी अवसर मिळावा, यासाठी त्याने कर्मसन्यास करावा. जर तुम्ही कायमच कर्म करतच राहिले तर वेळ भेटत नाही ना. मग चिंतनासाठी वेळ भेटावा. व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आपण जर चिंतन करायला बसलो तर बरेच विचारी माणसं जे असतात ते मोबाईल बंद करून ठेवतात, किंवा काही मंडळी कीर्तन प्रारंभ झालं की मोबाईल स्विच ऑफ करतात. का? जर चुकून एखादा फोन आला तर पानं चिटकू शकतात. असं घडतं की नाही? म्हणजे व्यवहारामध्ये चिंतनासाठी अवसर मिळावा यासाठी आपण पूर्ण त्याग करतो की नाही एखाद्या गोष्टीचा. तसंच आहे, तत्त्वज्ञानाचा विचार व्हावा यासाठी कर्मसन्यास सांगितला तर विचाराला अवसर देतो, म्हणून कर्मसन्यास महत्त्वाचा. आणि अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्मयोग महत्त्वाचा. शब्द ध्यानात ठेवा बरं. कर्मयोग आणि कर्मसन्यास योग. तर कर्मयोगामध्ये कर्म स्वीकार आहे, फलाचा त्याग आहे, आणि कर्मसन्यासामध्ये कर्माचाच त्याग आहे, त्यामुळे फळाचा वेगळा त्याग करायची गरज नाही. मग आपण ज्ञानाचं महत्त्व प्रतिपादन करता की जे कर्मसन्यासामुळे प्राप्त होतं. आणि मला सांगताना काय सांगता? योगम आतिष्ठ, तो निष्काम कर्मयोग कर. देवा, एकाची प्रशंसा करायची आणि एक मला सांगायचं, निश्चित सांगा की जे एक असेल आणि कल्याणकारक असेल. असा प्रश्न विचारला. प्रश्न निर्माण होण्यासाठी सुद्धा खूप चिंतन चांगलं ऐकावं लागतं बरं, नाहीतर प्रश्नच निर्माण होत नाही. आणि मग सांगणाऱ्याला सुद्धा असं वाटतं आपण एवढं खटाटोप करून सांगतो आहे, याला अजून प्रश्न निर्माण होत नाही, हा मलाच प्रश्न पडला, असं इकडे कधी घडू शकतं. तसं घडता कामा नये. अर्जुन उवाच, प्रश्नापासून या अध्यायाचा प्रारंभ आहे. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनः योगम च शंससी यत् श्रेयः यतयोः एकम तत् मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन उवाच, अर्जुन जे म्हणतात, हे कृष्ण. कृष्ण म्हणजे काय? कर्षती दुःखान शरणागतानां भक्तानां. जो शरण आलेल्या भक्तांच्या दुःखाचं आकर्षण करतो, म्हणजे दुःखाचं हरण करतो, म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. दुसरा अर्थ, भक्ताच्या चित्तवृत्तीला जो आपल्याकडे चुंबकाप्रमाणे खेचून घेतो, म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. ऐकणे असा प्रश्न ते याच्या बाबतीमध्ये गोविंदे वेधिले तुका म्हणे मन, वियोगे हे ध्यान संयोगाचे. भगवंताने त्या गोपिकांचं चित्त वेधून घेतलं. वेणू वाजविला होता वेळ झाल्या गवळणी, वेणुनाद पडिला कानी. त्याचं कारणच ते आहे, भोवती पाहती अवलोकनी नयनी न दिशे शारंग पाणी. हो, भगवंताचे आकर्षण करण्याचा स्वभाव आहे, चित्ताला आकृष्ट करतो. भक्तालाच आकर्षित करेल यात नवल काय आहे? निळोबाऱ्याने आपल्या अभंगामध्ये असं म्हटलं आहे, जेव्हा ती पुतना स्वर्गांगना होऊन, म्हणजे स्वर्गातल्या अप्सरीप्रमाणे रूप धारण करून भगवंताला मारण्यासाठी आली ना, भगवंताला तिने आपल्या तळ हातावर उचलून घेतलं. ते भगवंताचं सौंदर्य आहे, कोटी कंदर पदर पहारी सौंदर्य. ते पाहिल्याबरोबर पाहिल्या वेद लावी. भगवंताने त्याला आकृष्ट करून घेतलं. निळोबाराय म्हणतात, आपण त्याला मारण्याकरता आलो, विसरली. आता गोपिका विसरल्या कामधंदा आणि तीही विसरली, पुतनासुद्धा. पण तिचं प्रारब्ध बलवान होतं, म्हणून त्याला पुन्हा आठवण झाली की आपण याचा वध करण्यासाठी आलो आहे, भाग सोडून द्या. भक्ताच्या चित्ताला जो आकर्षित करतो म्हणून त्याला म्हणतात कृष्ण. हे कृष्ण, कर्मनाम संन्यासम, आपण एकीकडे कर्माचा संन्यास प्रतिपादन करतात. पुनःच योगम शंससी, कर्मनाम योगम. हे कर्मनाम पद आहे ना, दोन ठिकाणी घ्यायचं. कर्मनाम संन्यासम म्हणजे कर्मसन्यासम, आणि कर्मनाम योगम कर्मयोगम, असे दोन अर्थ घ्यायचे. कर्माचा संन्यास एकीकडे सांगतात, दुसरीकडे पुन्हा एकदा कर्माचा योग प्रतिपादन करतात, त्याची प्रशंसा करतात. शंससी म्हणजे प्रशंसा करतात. म्हणून देवा यतयोहो, या दोन्हींच्यामध्ये एकम, एकच मला सांगा. तत्मे ब्रूहि, कोणतं ब्रूहि? ब्रूहि म्हणजे प्रतिपादन करा. यत श्रेय स्यात्, जे निश्चित कल्याणकारक असेल. सुनिश्चितम, निश्चित ज्याच्यामध्ये माझं कल्याण होईल, अशा एका साधनाचं मला प्रतिपादन करा.
एक तर मला निष्काम कर्मयोग सांगा, नाहीतर मला कर्मसन्यास योग सांगा. दोन दोन सांगू नका. प्रशंसा करायची कर्मसन्यासाची आणि मला उपदेश करायचा कर्मयोगाचा. म्हणून तुम्हाला आता मी निश्चय सांगतो. आणि तेव्हा मी आताच नाही, तुम्हाला पाठीमागे सुद्धा एकदा म्हणलो होतो, यत श्रेयस्या निश्चितम ब्रूहितन मे शिष्यस्तेहम शादी मामताम प्रपन्न, असं मी तुम्हाला म्हटलं. पण जाऊ द्या, मागचं तुमचं नसन लक्षात राहिलं, आता परत सांग. असं ओव्यामध्ये येणार आहे बरं चिंतन. मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारू ये. मग हा शब्द फार महत्त्वाचा आहे. या मग शब्दाला पाठीमागच्या अध्यायातील 211 क्रमांकाची ओवी पाहिजे बरं. कशी? ऐसे सर्वज्ञाचा बाप जो श्रीकृष्ण ज्ञान दीप, तो म्हणत असे सकृप ऐके राया, तवया पूर्वापार बोलाचा, विचार करून कुमार पंडूचा, कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल, ते कथेची संगती म्हणे पेल पुढा. आपण काल परवा याचा विचार केला आहे बघा. मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून भक्तराज अर्जुन देवाला प्रश्न विचारणार. ज्ञानोबा म्हणतात त्या कथेची जोडणी आम्ही तुम्हाला 5व्या अध्यायामध्ये सांगणार आहोत. आणि आता तो प्रारंभ होतो आहे. देवाने प्रतिपादन केलं आहे ज्ञान. ज्ञानाच्या प्राप्तीचं साधन आहे कर्मसन्यास. अंतकरण शुद्धीसाठी आहे निष्काम कर्मयोग. आणि देव मला सांगतात कर्मयोगाचं अनुसरण कर. हा प्रश्न निर्माण झाला, देवाला विचारलं पाहिजे. मग संदर्भ घ्यायचा आणि मग विचार करायचा. मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो अहोजी महाराज, हे कैसे तुमचे बोलणे, हे तुमचं बोलणं कशा प्रकारचं आहे. पण काय झालं, एक होय जर तुमच्या बोलण्यामध्ये एक वाक्यता असते किंवा तुमचं बोलणं एक प्रकारचं असतं तरी अंतःकरणे विचारू ये, तर त्याचा अंतःकरणाच्या द्वारे म्हणजे बुद्धीच्या द्वारे आम्हाला विचार करता आला असता. याचा अर्थ काय होतो, जर साधकाला विचार करायचा असेल तर त्याच्यासमोर वाक्य एक असावं. जर अनेक वाक्य एकत्रित आले तर त्याला विचार नाही करता येत. त्याची बुद्धी गोंधळाला जाते, गोंधळाला प्राप्त होते. तसं गोंधळा निर्माण होऊ नये यासाठी तुमचं वाक्य जर एक असतं तर आम्हाला ते सांगता आलं असतं. अवघडा शिरायचं नाही. एक होय तरी अंतःकरणे विचारू ये, बुद्धीनं त्याचा विचार करता आला असता. एकीकडे आपण काय सांगता, निष्काम कर्मयोग, आणि दुसरीकडे सांगता ज्ञानाचं महत्त्व कर्मसन्यास. काय तुमचं बोलणं आहे म्हणून हा प्रश्न विचारला. संदर्भ आहे मागचा सगळा. मागा सकळ कर्माचा संन्यास, तुम्हीच निरोपेला होता बहुवस, तरी आता कर्मयोगी केवी अतिरस पोखी तसा पुढती. ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा निनतयांच्या चित्ता, आपुलिये चाडी श्री अनंता ओमचनो हे. ऐके एक सारा ते बोधीचे, तरी एकनिष्ठची बोलीचे, हे आणखी काय सांगेचे तुम्हा प्रती, तरी याचे लागी तुमते म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा, परी मागील असो देवा. इथपर्यंत संदर्भ या सगळ्या ओव्यांचा. मागचं सगळं सांगितलं आहे, पण तरीसुद्धा भक्तरा जाऊ द्या, मागचं राहू द्या. व्यवहारात असं घडतं बघा, एखादा आपला मित्र वगैरे आला ना, त्याने आतापर्यंत काय काय चुका केला, पहिल्या वर्षापासून 4थ्या वर्षापर्यंत सगळं सांगतो आता. आणि आपण काय म्हणतो, जाऊ द्या मागचं सोडून द्या. मग सांगितलंच कशाला, त्याला आठवण असावी काय काय घडलं आहे म्हणून. पण जाऊ दे, मी उदार मनाचा आहे, मागील असू द्या असं म्हणतो आहे. मागा म्हणजे मागच्या अध्यायामध्ये सकळ कर्माचा संन्यास, सगळ्या प्रकारच्या कर्मांचा सम्यक प्रकारे न्यास, त्याला म्हणतात त्याग. पंचदशीमध्ये आलं आहे बघा. पंचदशीकारांनी असं म्हटलं आहे, आता मला प्रकरण आठवत नाही कोणत्या प्रकरणामध्ये आहे, पण चिंतन करावं, भगवत चिंतन करावं. ते म्हणले भगवत चिंतन करावं, ज्ञानप्राप्ती झाली, ध्यान करावं. ध्यानाच्या अगोदर एखादं साधन म्हणजे मग निर्गुण ध्यान करा, त्याच्या अलीकडे एखादं साधन सगुणाचं ध्यान करा, ते नाही जमत निष्काम कर्मयोग करा, त्याच्या अलीकडे सकाम कर्म करा. म्हणजे सकाम कर्माच्या अलीकडं आता तो म्हटला, साधक म्हटलं मग मी शेती केली तर चालेल का. ते म्हणले अरे भगवत चिंतनाकरता जेवढा जास्त विक्षेप तेवढा जास्त प्रतिबंध जास्त आहे.
ज्यामुळे आपल्याला विक्षेप कमी कमी होईल ती साधना करायची असते. निष्काम कर्मयोगामध्ये जास्त सावध राहावं लागतं आणि कर्माच्या संन्यासामध्ये कर्मत्याग झाल्यामुळे विक्षेपाचा अभाव आहे ना, व्यवहारामध्ये घडतं बघा. असं जितका जास्त व्याप असतो ना तितका मनुष्य तापाला प्राप्त होतो. जेवढा व्याप तेवढा ताप. म्हणून काही माणसं काही करत नाही, काही म्हणजे आळशी नसतात पण ते व्यापामध्ये जास्त गुंतत नाही. आणि एक मर्यादा असते बरं. मनुष्य जर जास्त व्यापामध्ये गुंतला त्याला स्वतःला देण्यासाठी सुद्धा वेळ राहत नाही. म्हणून एक मर्यादा बांधून ठेवली पाहिजे की आपल्या जीवनातले क्षण हे आपल्यासाठी आहे, बाकी लोकांसाठी नाही. आपला जर उद्धार झाला तर मग उरलं उपकारापुरता काही अडचण ती नाही, पण आपलाच नाही झाला मग आपला उद्धार आपण करू शकतो. म्हणून जितका जास्त विक्षेप तेवढा चिंतनाला जास्त अवसर कमी मिळतो. म्हणून कर्मयोगामध्ये विक्षेप कमी आहे आणि कर्मसन्यासामध्ये तर विक्षेपच नाही. मागा सकळ कर्माचा संन्यास तुम्हीच निरोपीला होता बहुवस. तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं निरूपण केलं, विस्तार आणि प्रतिपादन सांगितलं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराहा संयतेंद्रियाहा. इंद्रिय आणि मनावर संयम आहे म्हणजे काय? कर्माचा एक प्रकारे त्यागच आहे असं चिंतन तुम्ही सांगितलं. आणि पाठीमागे 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये काय सांगितलं? कर्मयोगाचं अनुसरण कर, योगम आतिष्ठ. देवा तर मग आता कर्मयोगी केवी अतिरस पोखित सापुडती. अतिरस म्हणजे अतिशय आवड. काबर आपण पुष्ट करता ऐसे द्व्यर्थ हे बोलता. द्व्यर्थ म्हणजे 2 अर्थाचं द्विअर्थ. बरं संधी झाली इथं. मराठी व्याकरण जर आपण शिकला असाल तर त्यामध्ये यनादेश नावाची संधी आहे किंवा लघु सिद्धांत कौमुदीमध्ये इकोयनचे नावाचं सूत्र आहे. एकः स्थाने यन स्याद अचिसंहितायाम विषय असं आलाय वाक्य. म्हणजे ई त्याच्यामध्ये अ सोडून द्यायचं, अई ऊन रुल्लुक असा शब्द आला की नाही त्याच्यामध्ये. तर ई उ रू आणि लृ याच्या ठिकाणी य व र आणि ल असे आदेश होतात. तर यामध्ये द्वि म्हणजे 2 आणि पुढे अ आला तर त्या द्विमधला जो ई आहे त्याच्या ठिकाणी झाला हलंत य आणि पुढचा य त्यामध्ये मिळून गेला म्हणून झाला द्व्यर्थ. व्याकरण शिकावं लागतात. ऐसे द्व्यर्थ हे बोलता. 2 अर्थाचा आपण बोलता किंवा दुटप्पी भाषेतून बोलता. देवा तुम्ही बोलता बरोबर आहे पण आम्ही अडाणी आहे ना. आम्हा नेनतयांच्या चित्ता. आम्ही अगोदरच नेणते आहोत, अज्ञानी आहोत आणि आमच्या चित्ताने विचार जर केला तर आपुलिये चाडी. चाड म्हणजे इच्छा. स्वतःच्या इच्छेने विचार जरी केला श्री अनंता ओमच नोहे. आपल्या स्वरूपाचा अंत नाही, आपल्या ज्ञानाचाही अंत नाही. म्हणजे आपण सर्वज्ञ आहात त्यातही आपण 2 अर्थाचं बोलता आणि आम्ही आहे अज्ञानी. तुमच्यासारख्याच्या वाक्याचा विचार आमच्या अज्ञानी पुरुषाच्या चित्ताने कधीतरी आम्हाला कळेल का? ओमच नोहे म्हणून आम्हाला ते समजून येत नाही. यातला आणखीन एक भाव सांगतो. देवाने निर्माण केलेली सृष्टी आणि देवाचं असणारं सामर्थ्य अज्ञानी पुरुष आपल्या बुद्धीनं त्याचा विचार करू शकत नाही, अजिबात करू शकत नाही. काही लोक म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. नको मानू. तो मानलं काही नाही मानलं काही फरक पडत नाही. तो काही पहिलाच नाही आहे. याच्या अगोदर असे लय होऊन गेले न मानणारे. नाही आमच्या बुद्धिप्रामाण्यवादाला हे पटत नाही. तुझी बुद्धी केवढी? गुरुवारी बाबा तेव्हा सांगत असं काय तुझ्या बुद्धीची किंमत आहे? विशिष्ट वय झालं तर तुला काही आठवत नाही, काय बुद्धी घेऊन बसला आहे? सामान्य पुरुषाने स्वतःच्या बुद्धीने देवाच्या सर्वज्ञ शक्तीचा अंत लागू शकणार नाही. ब्रह्मांड किती मोठा आहे थोडासा विचार करून सांगतो. या पृथ्वीलोक आहे ना, खाली सप्तलोक वरती सप्तलोक आहे आणि 14 भुवनाचं मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. एका ब्रह्मांडाचा अध्यक्ष एक ब्रह्मदेव असतो. आणि देवाच्या बाबतीमध्ये देवाने जेव्हा माती खाल्ली मागा बाळपणी येणे श्रीपती, जे एक वेळ खादली होते माती ते कोपोनिय हाती यशोदा धरिला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिषे 14ही भुवने सावकाशे दाविले ते. सावकाश म्हणजे दम्माने असं नाही, अवकाश म्हणजे पोकळी.
प्रत्येक भुवनामध्ये पोकळी आहे, म्हणजे 7 लोकांमध्ये अंतर आहे ना मध्यंतरी जागा, त्या जागेसहित भगवंतानी सगळं ब्रह्मांड दाखवलं. तुकोबरा म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी, एकच ब्रह्मांड नाही, असे ब्रह्मांड अनंत आहे. ते देवाच्या उदरामध्ये किती व्यापक असेल. आतापर्यंत सृष्टीमध्ये सगळे नियम यथायोग्य पद्धतीनं चालतात. बरोबर वेळेमध्ये ऋतू बदलतात, सूर्य वेळेला उदयाला येतो, हे सगळे चालू आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण अन्न खातो, पण त्याचा रस तयार झालं, रक्त तयार झालं किंवा सगळ्या शरीरामध्ये त्याचा पुरवठा होतो. हे कोणत्या शक्तीमुळे चालतं? हे एका शक्तीमुळे चालतं आणि ती शक्ती एका शक्तिमानाच्या स्वाधीन आहे आणि त्याला आपण ईश्वर म्हणतो. सर्वज्ञ आहे परमात्मा. साधा नियम आहे. डाळिंबाचं आपण फळ घेतलं तर ते बरोबर देठाच्या माध्यमातून पाणी तिथपर्यंत जातं. अगोदर कळी असते, त्याचं फळ तयार होतं, त्या फळामध्ये बिया येतात बघा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा विभाग पडलेल्या, त्यांच्यामध्ये सुद्धा खोल्या त्याने वाटून घेतलेल्या आहेत. ते पापुद्र असतो त्याच्यामध्ये, बरोबर त्याला त्या रसाचा पुरवठा होतो. मोसंबी पाहिली आपण, मोसंबी जर आपण उघडून पाहिली तर त्या प्रत्येकामध्ये त्या लिंबोणीप्रमाणे आकार आहे बघा. कुठून जातं हे? ज्याने निर्माण केलं त्याला ईश्वर म्हणतात. काही लोक म्हणतात हे नेचर आहे, निसर्गाने तयार होतं. मग पुढचा प्रश्न विचारायचा त्यांना, हे जर निसर्ग तयार करतं तर निसर्ग ज्ञानी का अज्ञानी? ते मला निसर्ग अज्ञानी आहे, जड आहे. अरे अज्ञानाला काय कळतं? तो मला हो निसर्ग ज्ञानी आहे, मग फक्त शब्दात फरक आहे. तुम्ही त्याला ज्ञानी निसर्ग म्हणा, आम्ही त्याला ईश्वर म्हणतो. सर्वज्ञ आहे परमात्मा, म्हणून आपल्या बुद्धीनं समजून येत नाही बघा. मग यासाठी कोणाच्या तरी जवळ जावं लागतं महापुरुषांच्या, तेव्हा कळतं. ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा नेनत यांची आचित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता उमज नोहे. ऐके ऐक देवा, एक सारा ते बोधीचे. सार म्हणजे तत्व, नाही एक सार म्हणजे एक तत्व. जर आपण मला सांगणार आहात, त्याचा बोध प्रदान करणार आहात, तर मग तरी एकनिष्ठची बोलीचे. आपण एकनिष्ठ एका वाक्यावर ठाम राहून एकच तत्व प्रतिपादन करायचं. एकच वाक्य मला सांगा, आणि देवा हे माझ्यासारख्याने तुम्हाला सांगावं का हो? हे आणखी काय सांगीजे? हे तुम्हाला दुसऱ्याने शिकवावं का? आणखी काय सांगीजे तुम्हा प्रती? तुमच्यासारख्यांना माझ्यासारख्यांनी सांगावं असं आहे का? अजिबात नाही. पण तरी सांगतोय. तरी याची लागी तुमते, यासाठीच तुमते राऊळाशी. तुमते म्हणजे तुम्हाला, आणि राऊळ म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीला. राऊळ म्हणजे देव, ज्येष्ठ किंवा महाराज. आपण ज्येष्ठ आहात, महाराज आहात, देव आहात, अशा तुमच्यासारख्यांना मी विनविले होते. पाठीमागं मी तुम्हाला विनंती केली होती, देवा मी फार जड आहे, मला काही कळत नाही, आम्ही नेनती काय करावे. अज्ञानी आहे मी, आधीची काही नेणे. वरी कवळीलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेक या कारणे पुशिला तुझं, म्हणून मराठा विवेक सांगावा. ऐसाही निके परियसे सकळार्थ भरीत, तत्व सांगावे उचित. बोधे माझे चित्त जयापरी. अशी मी तुम्हाला प्रार्थना केली. आणि पुन्हा हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. हा परमार्थ श्रेष्ठ अर्थ ध्वन्यर्थाने सांगू नका. ध्वनी ते म्हणजे गूढ अर्थ, शब्द वेगळा असतो आणि त्या पाठीमागचा गूढ रहस्यात्मक भाव वेगळा असतो. असं गूढ रहस्यातून मला सांगू नका, मला स्पष्ट सांगा. कारण तेवढं आकलन करण्याची माझी शक्ती नाही. मनुष्याला शब्द कळावा, त्या शब्दार्थ कळावा, त्यातला पुन्हा भावार्थ कळावा, गूढ अर्थ कळावा, आणि त्याच्या पुढे पुन्हा ध्वन्यार्थ कळावा. हे सगळे अर्थ असतात हां, आणि त्याची पुन्हा निवड करावी लागते. त्यामुळे हा परमार्थ मला स्पष्ट सांगा. ध्वन्यार्थाने गूढ अर्थाने अजिबात सांगू नका, मला चांगला कळायला पाहिजे. पण जाऊ द्या देवा, मागचं तुम्हाला लक्षात नसेल, जरी तुम्ही सर्वज्ञ असाल तरी मागील असो देवा, मागचा सगळा भाव देवा राहू द्या. आता प्रस्तुती उकल देखावा. प्रस्तुत प्रसंगामध्ये उकल, उकल म्हणजे उलगडा, तो पहावा. सांगे दोही माझी बरवा मार्ग कवन. सांग बरं देवा, दोन्हीमध्ये मार्ग कोणता चांगला आहे? कर्म म्हणजे निष्काम कर्मयोग चांगला मार्ग आहे,
आता एक कर्माचाच मार्ग आहे बरं. वास्तविक मार्ग 3 आहे. एक आहे कर्माचा, एक उपासनेचा, ज्ञानाचा. आता या कर्मामध्ये पुन्हा 2 मार्ग, एक निष्काम कर्मयोगाचा आणि पुन्हा कर्मसन्यासाचा. मग इथे कर्माचा विषय आहे ना, म्हणून कर्मातच 2 भाग करायचे. कर्मयोगाचा मार्ग चांगला की कर्मसन्यास योगाचा मार्ग चांगला. सांगे दोही माझी बरवा मार्ग कवन. मग चांगल्या मार्गाचं काय लक्षण आहे? जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. चांगल्या मार्गाचं हे लक्षण आहे बरं. जो मार्ग कसा असावा? परिणामीचा, म्हणजे अखेरचा असावा. अखेरचा, ज्याच्या पलीकडे आता साधन नाही त्याला म्हणतात अखेरचं साधन. उदाहरणार्थ, जर आपल्या मनामध्ये पाप करण्याची वासना असेल तर त्यासाठी कर्म हेच साधन आहे. तुम्ही म्हणले नाही मी अष्टांग योग करेल, चालणार नाही. मी तपतीर्थयात्रा करेल, चालणार नाही. जप तपानुष्ठान करेल, चालणार नाही. अंतकरणाच्या शुद्धीसाठी निष्काम कर्मयोग हाच अखेरचा मार्ग आहे. मन चंचल असेल तर त्याच्यासाठी उपासना हाच अखेरचा मार्ग आहे. आणि अज्ञान नष्ट करायचं असेल तर त्यासाठी तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान हाच अखेरचा मार्ग आहे. म्हणून ज्या मार्गामध्ये विकल्प नसतात, पर्याय नसतात, त्याला म्हणतात तो अखेरचा मार्ग. व्यवहारात आपण म्हणतो ना, हा तुला शेवटचा पर्याय, आता याच्या पलीकडे काही नाही. म्हणून जो परिणामीचा, शेवटचा, अखेरचा, निर्वाळा म्हणजे निवाडा, तो पर्याय शेवटचा असावा. अचुंबित ये फळा, आणि त्यामध्ये फलही प्राप्त झालं पाहिजे. अचुंबित म्हणजे परिपूर्ण, बिनचूक ज्याच्यामध्ये फळ मिळतं त्याला म्हणतात अचुंबित ये फळा. म्हणजे साधन पर्याय नसावा, ऐकांतिक असावं. त्या साधनाला पुन्हा बरोबर फळ लागलं पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं, अनुष्ठिता प्रांजळा. प्रांजळ म्हणजे सोपं, सावी याची म्हणजे सहज. सहज अनुष्ठान करण्याकरता जो मार्ग सोपा असतो त्याला उत्तम मार्ग असं म्हणतात. म्हणून या मार्गामध्ये भक्तिपंथ बहु सोपा. कलियुगामध्ये भक्ती सोपा मार्ग आहे, फळ मिळतं आहे आणि सगळ्यांना अनुष्ठान घडतं आहे. तसं या प्रकरणामध्ये कर्म नावाचं साधन चांगलं आहे. मग जर एखादा अंतकरण अशुद्धी असेल त्याला कर्म, चंचल असेल उपासना, अज्ञानाचं आवरण असेल की तत्त्वज्ञान, हे अधिकारानुसार मार्ग बदलतात. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला प्रवास करायचा आहे, त्या प्रवासामध्ये असा आहे, प्रवास सगळ्यात चांगला रेल्वेचा. म्हणजे विमानाचा लय लवकर संपतो, अंतर जास्त आहे पण लवकर संपतो. पण बसमध्ये प्रवास, नाव बस आहे पण उभं राहून जावं लागतं, जागा भेटत नाही, खड्डे जास्त असतात, बस कुठं वसरून जावं लागतं आहे. बाकीचा प्रवास खर्चिक आहे. सगळ्यात चांगला प्रवास रेल्वेचा. पण त्यातही असा आहे, जसा दर जास्त तसा आदर जास्त. असं आहे, तुमचा दर कमी, उभं राहून जा. जनरल थोडा दर जास्त खर्च केला की मग त्याला काय म्हणतात शयनयान, स्लीपर कोच. त्यापेक्षा पुढं गेलं तर मग वातानुकूलित, असे त्याच्यामध्ये प्रकार आहे. त्यामध्ये पुन्हा 3 टियर 2 टियर असे काही प्रकार असतात. मग आता जर एखाद्याने शयनयानमध्ये तिकीट काढलं, स्लीपर कोचिंगमध्ये, फक्त त्याच्यामध्ये एवढं की वातानुकूलित नसतं पण चांगलं आहे, मग झोपही चांगली लागते, प्रवासही उरकतो, अडचणी काही येत नाही. तसं उदाहरण या बाबतीमध्ये लागतं. आपण शयनयान घेतलं, ज्ञानोबांनी इथं पालखी घेतली, कारण जुन्या काळात पालखी होती. जैसे निद्रेचे सुख न मोडे, निद्रेचं सुद्धा सुख असतं बरं, पाठात घेऊ नका. निद्रेचे सुख न मोडे, झोपेचा सुद्धा आनंद आहे. आणि हा प्रामाणिक व्यक्तीलाच मिळतो. जे माणसं दिवसभर भ्रष्टाचाराने वागतात ना, त्यांना झोपेचा आनंद नाही मिळत बघा, कारण त्यांचं मन त्यांना आतून खात असतं. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला ना, त्यांना वाटतं धाड पडेल की काय, कोणी पाहणार तर नाही, चोर येतो का काय. ज्याला चिंता असते ना
त्या झोपेचा आनंद मिळत नाही. आणि ज्या कर्माने आपल्या झोपेचा आनंद मिळत नाही असे धूर्तपणाचे कर्म करून काय फायदा आहे. त्यापेक्षा मस्त गरीब राहावं, रस्त्यावरची खडी फोडावी, पण असं पोत्यावर जरी पडला मनुष्य लगेच झोप लागावी. त्या बाबतीत आपले वारकरी भाग्यवान आहे बघा. श्री गुरु चैतन्य महाराज सांगत असतात काही लोक अंग टाकतात आणि मग झोपतात. वारकरी जर कीर्तनात उभा राहिला अगोदर झोपतो मग अंग टाकतो. जैसे निद्रेचे सुख न मोडे, झोपेचा आनंद तर मोडत नाही. आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, पुष्कळ मार्ग सांडला जातो म्हणजे ओरखला जातो, प्रवास मागे पडतो. तैसे सुखासना सांगडे, सुखासन म्हणजे सुखाने ज्या आसनामध्ये बसता येतं त्याला म्हणतात पालखी. आणि सांगडे म्हणजे बरोबरीचं. पालखीच्या बरोबरीप्रमाणे सोपे होय, अत्यंत सोपं असतं तसं आम्हाला एखादं साधन सांगावं. काय प्रार्थना केली चांगली म्हणजे देवा जो साधन मार्ग शेवटचा असावा, त्याला फलही मिळावं आणि अनुष्ठान करताना कोणती अडचण पण येऊ नये असं विचारण्याची हातवटी पाहिली. येणे अर्जुनाचेने बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषनिया. या अर्जुनाच्या बोलण्यावर देवो मनी रिझले, रिझले म्हणजे संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. देवाला प्रसन्न करायचं असेल तर त्या व्यक्तीला तसा प्रश्नही करता आला पाहिजे. मनुष्याची कृती अशी असावी की ज्याने समोरचा व्यक्ती प्रसन्न होईल. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीची प्रसन्नता साधली जात नाही. काही काही लोक आपलेच आग्रह लावतात, आपलेच आग्रह दुसऱ्यावर थोपवतात. समोरच्या व्यक्तीला इच्छा नसते, मुद्दाम ते घेऊन येतात बघा. ते कसं काय प्रसन्नता मिळेल? नाही म्हणते आमचे गुरु आहे. अरे त्यांना नाही ना आवडत ते कृती तर आवडली पाहिजे. अरे येणे अर्जुनाचे नि बोले, या अर्जुनाच्या बोलण्यातून देवो मनी रिझले, परमात्मा आपल्या मनात संतुष्ट झाले. मग होईल काय होईल? अर्जुना तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुला जो मार्ग पाहायचा ना होईल, तुझ्या मनाप्रमाणे होईल. ऐके म्हणितले संतोषनिया, देव प्रसन्न झाले आणि प्रसन्नतेनं परमात्मा म्हटले बघा. देवाला राग नाही आला. वास्तविक पाठीमागच्या ओव्या जर पाहिल्या तर भक्तराज अर्जुनाने देवाला म्हटलं, देवा तुम्हाला मागे मी विनंती केली होती की परमार्थ कठीणमध्ये सांगू नका, पण जाऊ द्या मागील असो. देवाला या बोलण्याचा राग नाही आला. ज्याच्यावर प्रेम असतं ना त्याच्या शब्दाचा राग येत नाही. आणि खरं असं आहे, प्रेमळ व्यक्तीचे शब्द वेगळे असतात, त्या शब्दाचा भाव वेगळा असतो, तोही कळाला पाहिजे. देव प्रसन्न झाले आणि हा अर्जुनाचा अधिकार आहे जो देवाला शब्दात प्रसन्न करू शकतो. येणे अर्जुनाचेनी बोले. बरं इथं काही फुलं नाही अर्पण केले, पत्रम पुष्पम फलम तो असं काही अर्पण नाही केलं. अर्जुनाने देवाला प्रसन्न कशात केलं? बोले, शब्दाने प्रसन्न केलं. पुढं जाऊन सांगू का? मनुष्याचे शब्द असे असावे ज्यामुळे आपल्यावर देव, संत किंवा श्रीगुरू प्रसन्न होतील. आपल्या शब्दाने आपण समाजातल्या लोकांना प्रसन्न करण्याकरता अख्खा वेळ घालतोय बघा. आणि जे जास्त शब्द खर्च करतात त्याला जास्त कार्यक्रम लागतात असं म्हणतात. याने अर्जुनाचेने बोले, देवो मनी रिझले, देव आपल्या शब्दाने संतुष्ट झाले पाहिजे. मग होईल तुझ्या मनाप्रमाणे होईल अर्जुना. ऐके म्हणितले संतोषनिया, देव संतुष्ट झाले. आणि मग देव म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, देव प्रसन्न जर झाला, संतोषनिया रिझला, आनंदाने डोलू लागला, तर समोरच्या व्यक्तीला मनाप्रमाणे सगळं मिळतं. कसं काय मिळतं याकरिता उदाहरण देतात ज्ञानोबा. एक उदाहरण दृष्टांत आहे आणि एक पुराणातला आहे. देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होय, तो चंद्र ही परी लाहे खेळावया. पहा बरं म्हणे, कामधेनूसारखी गाय ज्याला माये म्हणून लाभलेली आहे. एखाद्या व्यक्तीच्या गोठ्यात गाय असते तर तो व्यक्ती त्या गाईचा मालक आहे. म्हणजे शेतकरी असेल तर गाईचं नातं त्याच्याबरोबर पण आहे आणि त्या गाईचं नातं त्या वासराबरोबर पण आहे. जवळचं नातं कोणतं? माये. माया, जिच्यामध्ये माया प्रेम आहे त्याला म्हणतात माय. ज्ञानोबांनी व्याख्या केली बघा 18व्या अध्यायामध्ये. आणि अंगाजीवाची संपत्ती
वेचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे स्थिती न पाहे माय. माय आपल्या जीवाची म्हणजे अंतकरणाची आणि अंगाची म्हणजे शरीराची संपत्ती खर्च करते, बालकाचं पालनपोषण करते, पण ते करताना अजिबात कंटाळत नाही, त्याला म्हणतात माय. आपलं सौंदर्य हानी होईल म्हणून बालाचं संगोपन टाळते, ती माय नसते. किंवा जी भ्रूण हत्या करते ती सुद्धा माय नसते. जे गुरुवारी मारुती बाबा सांगतात, एखादं बाळंत पण अवघड असतं आणि त्या यजमानाला विचारतात मुलगा पाहिजे का मग धर्मपत्नी पाहिजे, तो ती वाचली पाहिजे. आणि आईला विचारलं तुम्ही स्वतःला जिवंत ठेवतात का मुलाला, तुम्ही असं का विचारता. म्हणे अवघड आहे हा प्रसंग, एक तर मुलगा वाचेल नाही तर तुम्ही वाचाल. आई काय म्हणते, मुलाला वाचवा, माझं काही झालं तरी चालेल. याला म्हणतात माय. मग शेतकऱ्याकडे पण गाय आहे आणि वासराकडे पण गाय आहे, पण वासराचं नातं जवळच आहे. कामधेनु ऐसी माये सदैवाजया होय. ज्या भाग्यवान पुरुषाला प्राप्त होते तो चंद्रही परीला हे खेळावया. तो सामान्य चेंडू आपल्या खेळण्याकरता आणणार नाही, तो चंद्राला आपल्या अंगणात घेऊन येईल. म्हणजे कोजागिरी लांब आहे पण तो आजच ये, चंद्रही परीला हे खेळावया. कारण का, त्याच्याकडे कामधेनू गाय आहे, सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते. जर कामधेनू इच्छा पूर्ण करू शकते तर तसा अर्जुन वत्स आहे आणि श्रीकृष्ण गाय आहे, काही इच्छा पूर्ण होणार नाही. दुसरं उदाहरण, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देजे चिना. पहा बरं अर्जुना, ते वशिष्ठ कुलामध्ये व्याघ्रपाद नावाचे ऋषी, त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव धौम्य, लहान्या मुलाचं नाव उपमन्यू. गरिबी, अत्यंत हालाकीची परिस्थिती. कोणत्या आईला वाटतं की नाही आपल्या मुलाचं पालनपोषण व्हावं म्हणून, मग ते आता पोषण तर झालं पाहिजे, मग दूध द्यायचं, विकत आणण्यासाठी सामर्थ्य नाही, गाय पाळावं एवढी आपली शक्ती नाही. मग आईने काय करावं, धान्याचं पीठ पाण्यामध्ये कालावं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं आणि ते मिश्रण पातळ करावं. आता ते पांढऱ्या रंगाचं पाणी झालं की मग या दोन्ही मुलांनी दूध म्हणून आनंदाने प्राशन करा. असा बराच कालावधी गेला आणि योगायोगाने एका मित्राने त्यांना आमंत्रण दिलं. म्हणजे का रे, आमच्याकडे आज कोजागरी येणार 2-3 दिवसांनी, कोजागरी या मग भजनाला. चालतंय म्हणे. तर रात्री कोजागरीच्या दिवशी मित्राकडे गेले आणि मग तिथे गावरान गाईचं दूध, त्यामध्ये पुन्हा संगीत मसाला. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही, काजू बदाम, बाबाची यादी ते काजू बदाम अक्रोड पिस्ता केशर कस्तुरी चारोळ्या सगळं. आणि मग ते आटीव दूध चंद्राला नैवेद्य दाखवला आणि त्याने ते प्राशन केलं. त्या उपमन्यूने विचारले काय आहे, मित्राने सांगितलं हे दूध. नाही, अरे हे दूध असं नसतं, आम्ही सकाळी घेतो ते दूध आहे. अरे खरं दूध हेच आहे. म्हणजे सकाळी दुसरंच काहीतरी घेत असेल. मग ते त्याला दुधाची चव चाकली ना त्याने. सकाळी जागा झाला, आईला सांगितलं आई दूध. त्याने ते नजर ठेवली आईवर, पीठ कालवलं, मीठ टाकलं आणि पाणी मिश्रण केलं. तो नाही, आता मी दूध घेणार नाही. ज्याला रात्रीच्या आटीव दुधाची चव कळाली तो पिठाचं पाणी प्राशन करेल का. कुमुद दळाचे नि ताटे, जो जे वेला चंद्र किरणे चौकटे, तो चकोर काय वाळवंटी चुंबित असे. तसाच प्रकार झाला. तो म्हणला मी हे दूध प्राशन करणार नाही, पिठाचं पाणी आहे. आई म्हणाली दूध प्राशन करावं एवढी तुमची देवाची आराधना नाही म्हणे, जा ईश्वराची आराधना करा. तर लहान मुलगा होता, हट्टाला पेटला आणि त्याने भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणे बाळा मागून घे काय मागायचं. आता तो लहान बालबुद्धी, त्या सांगितलं काय नाही, त्या वाटीभर दूध दे म्हणे मला. भगवान शंकर म्हणे अरे तू वाटीभर मागतो, तुझी बुद्धी लहान आहे, पण जर तुला वाटीभर दिलं तर मग माझं आशुतोष नाव अवतारी काय राहणार आहे. मग वाटीभर तू म्हणतो आहे, मी तुला संपूर्ण अक्षराचा समुद्र क्षीरसागरच प्रदान करतो. भगवान शंकर जर प्रसन्न झाले तर उपमन्यूला दूध भातासाठी सगळा समुद्र दुधाचा देऊन टाकला. तसा परमात्मा प्रसन्न झाला तर अर्जुनाची इच्छा का पूर्ण होणार नाही.
मागा दूध दे म्हणितली यासाठी आघवी अक्षराब्दीची वाटी करुणी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविले जैसे. हे 20व्या अध्यायामध्ये आले बघ, बरोबर वाटी शब्द आला तिथं. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूच्या आरता. आरता म्हणजे उत्कट इच्छा, त्याची इच्छा, आणि त्या इच्छेसाठी काय क्षीराब्दी. अब्दी म्हणजे समुद्र, क्षीर म्हणजे दूध, दुधाचा समुद्र. दूध भाता देजेची ना, दूध भात खाण्यासाठी देणार नाही का, देऊन टाकला. कामधेनू प्रसन्न झाली, चंद्रही मिळतो. भगवान शंकर प्रसन्न झाले, क्षीरसागर मिळतो. तैसा अवतार याचा कुरुठा. श्रीकृष्ण आपू झाली या सोबटा, का सर्व सुखाचा वसोटा तोची नो व्हावा. तसा अवतार याचा कुरुठा. कुरुठा म्हणजे आश्रयस्थान, आणि तो परमात्मा स्वाधीन झाला तर ज्याच्या अधीन झाला तो सर्व सुखाचं वसतिस्थान का बरं होऊ नये, असा विचार ज्ञानोबाला सांगतात. आणखीन काही विस्तार ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.